बारामतीमधून बारामतीच्या नटराज कला दालनात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं भावनिक प्रदर्शन भरवण्यात आलंय। लहानपणापासून राजकारणातील प्रवास, कौटुंबिक क्षण आणि दिलखुलास हास्य टिपणाऱ्या या छायाचित्रांमधून अजितदादांच्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्यात। या प्रदर्शनाच्या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांनी। अजितदादांच्या आठवणी अजूनही बारामतीकरांच्या स्मरणात आहेत। अजितदादांनी लहानपणापासून राजकारणामध्ये कसा प्रवास केला याचे जिवंत फोटोंचे प्रदर्शन या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे। माझ्या पाठीमागे आपण पाहताय हे अजितदादांचा हुबेहूब असा या ठिकाणी पुतळा तयार केलेला आहे। इथे आज शब्द कमी आणि आठवणी अधिक आहेत। अजितदादा पवार यांच्या जीवन प्रवासाचे जिवंत दर्शन घडवणारे दुर्मिळ असे छायाचित्रांचे प्रदर्शन या ठिकाणी साकारण्यात आलेले आहे। अजितदादांचा लहानपणीचा निष्पाप चेहरा, पवार साहेबांबरोबर राजकारणात सक्रिय होतानाचे क्षण, लग्न समारंभातील आनंद, भाऊबीजसारख्या कौटुंबिक सणाचे हळवे प्रसंग आणि विशेष म्हणजे सुनेत्रावहिनी पवार आणि अजितदादा यांच्यातील दिलखुलास हास्य टिपणारी छायाचित्रे जी पाहताना आजही डोळे भरून येतात। हे फक्त फोटो नाहीत, हे एका कुटुंबाचे, एका नेतृत्वाचे, बारामतीच्या मनात कायम जिवंत असलेल्या अजितदादांच्या त्या आठवणी आहेत। या प्रदर्शन बारामतीत हे 3 दिवस ठेवण्यात आलेले आहे। नटराज कला दालनामध्ये याची सोय करण्यात आलेली आहे। बारामतीकरांना आजही अजितदादा सतत आपल्यातच आहेत असे कायम स्मरणात वाटतात। हे फोटो पाहिल्यानंतर आजही दादा कुठेतरी परदेशी गेले असावेत असे या जिवंत फोटो आपल्याला पाहून प्रत्येकाला या ठिकाणी वाटेल आणि या फोटो पाहिल्यानंतर आपल्याला वाटेल की अजितदादा जणू काही आपल्यातच आहेत। परंतु काळासमोर काही चालत नाही म्हणतात ना, हे खरे। आज अजितदादांना 12 दिवस झालेलेच जाऊन आणि त्यांच्या आठवणी अजूनही बारामतीकरांच्या सतत स्मरणात राहण्यासारख्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह जितेंद्र जाधव, न्यूज 18 मराठी, बारामती।